काही सिनेमांकडे केवळ एक कलाकृती म्हणून नाही पाहता येत. रणपती शिवराय, स्वारी आग्रा हा त्यापैकीच एक आहे. छत्रपती शिवरायांची आग्रा भेट, तिथं त्यांच्यासोबत दगाफटका करण्याचा झालेला प्रयत्न आणि त्या साऱ्याला आणि सोबत औरंगजेबाला पुरून उरलेले आपले शिवाजी महाराज. शिवरायांच्या शौर्याचा हा इतिहास आपण कित्येकदा ऐकलाय, वेगवेगळ्या माध्यमातून पाहिलाय. पण हा सिनेमा मात्र तेवढ्यापुरताच मर्यादित नाहीये. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरनं त्याच्या पलीकडे जात आग्रा भेटीच्या आधीचे, नंतरचे आणि त्या दरम्यानचेही अनेक ज्ञात अज्ञात प्रसंग यात मांडलेत. आता ते मांडण्यात तो किती यशस्वी झालाय, शिवरायांची ही गाथा सिनेमा म्हणून मनाला किती भिडते, या साऱ्याबद्दल जाणून घेणार आहोत या व्हिडिओतून. सगळ्यात पहिल्यांदा शिवराज अष्टकातल्या आजवरच्या सिनेमांच्या तुलनेत रणपती शिवरायमध्ये ठळकपणे जाणवलेला फरक म्हणजे याचं प्रोडक्शन डिझाईन. अनेक उत्तम लोकेशन्स, डोळ्यांना सुखावणाऱ्या फ्रेम्स या सिनेमात दिसतात. मराठी सिनेमाचं जे अर्थकारण असतं त्या चौकटीत राहून शिवकाळ उभं करणं सोपं नाहीये. पण जे आणि जितकं करता येईल ते करण्याचा प्रयत्न दिग्पालनं यात केलाय. अर्थात काही सीन्समध्ये ती तडजोड जाणवते, पण तरीही राजस्थानमधले वाडे असोत, वाळवंटातला सीन असो, आग्र्यातले रस्ते असोत किंवा मग औरंगजेबचा महल, हे सगळंच डोळ्यात भरेल अशा पद्धतीनं साकारलंय. त्याला उत्तम कॉस्ट्युमची जोड मिळाली आहे. थोडक्यात रणपती शिवराय हा सिनेमा व्हिज्युअली ट्रीट आहे. आणि आता बोलूया गोष्टीबद्दल. जसं मी अगदी सुरुवातीला म्हणालो की आजवर आपण जे काय ऐकलंय त्या सगळ्याच्या पलीकडे, त्या गोष्टीच्या पलीकडे हा सिनेमा आपल्याला घेऊन जातो. आणि तिथंच आपल्याला काही धक्केही बसतात. इतकं की अरे हे आपण काय पाहतोय असंही क्षणभर आपल्याला वाटतं. खास करून शिवाजी महाराज आग्र्याला जाताना नेमका कसला प्लॅन करत होते, औरंगजेबच्या दरबारात गेल्यावर त्यांच्या डोक्यामध्ये नेमकं काय सुरू होतं, हे जेव्हा आपल्याला कळतं, हे जेव्हा आपण पडद्यावर बघतो तेव्हा धक्का बसतो. फक्त धक्काच बसत नाही तर मनात शंकाही, हलकीशी एक शंका पण उपस्थित होते की महाराजांनी खरंच असा काही विचार केला असेल का किंवा केला होता का. अशी शंका मनात येण्यामागचं कारण एवढंच की त्या गोष्टी इतक्या ठळकपणे अशा कलाकृतींच्या माध्यमातून आजवर आपल्यासमोर कधी आल्याच नव्हत्या, जे या सिनेमात मांडलं गेलंय. अर्थात दरबारातले ते प्रसंग अधिक गांभीर्याने हाताळता आले असते, त्याची ट्रीटमेंट अजून थोडी वेगळी असू शकली असती असं मला वाटतं. आता मी नेमकं कशाबद्दल बोलतोय, कोणत्या प्रसंगाबद्दल बोलतोय, हे जेव्हा तुम्ही सिनेमा पाहाल तेव्हा तुम्हाला नक्कीच कळेल. आत्ता मी याच्याविषयी जास्त बोलू शकत नाही, कारण मग ते स्पॉइलर दिल्यासारखं होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खरं तर जिचं कौतुक करायला हवं ती म्हणजे आजवर जे शिवराय आपल्यासमोर आलेत किंवा आजवर इतर मान्यवर कलाकारांनी जे शिवराय साकारलेत त्यामध्ये आणि रणपती शिवराय या सिनेमातल्या शिवरायांमध्ये ठळकपणे जाणवणारा फरक म्हणजे इथं राजे माणूस म्हणून माणसांमधल्या सर्व भावभावनांसह आपल्याला भेटतात. मुलगा म्हणून, पती म्हणून आणि पिता म्हणून व्यक्त होताना ते आपलं राजेपण बाजूला ठेवतात. दुःखामुळे अश्रू ढाळतानाही ते दिसतात आणि क्रोधानं तुटून पडतानाही दिसतात. अर्थात या सगळ्याच छटा साकारणं अभिजित श्वेतचंद्रसाठी नक्कीच चॅलेंजिंग असेल, पण त्यानं केलेला प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे. समीर धर्माधिकारीने साकारलेला औरंगजेबही तितकाच खतरनाक आहे. मिर्झा राजेंच्या भूमिकेत पुनीत इस्सार भाव खाऊन जातात. बाकी दिग्पालच्या सिनेमात अनेक महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणारे अजय पुरकर, मृणाल कुलकर्णी, निखिल राऊत, स्मिता शेवाळे, अक्षय वाघमारे, खूप नाव आहेत. खरं तर प्रत्येकानंच आपली कामं चोख केली आहेत. अवधूत गांधींचं संगीतही पूरक आहे. ॲक्शन सिक्वेन्सच्या बाबतीत एकच जाणवलं ते म्हणजे त्या सगळ्या सीन्सची सुरुवात, म्हणजे प्रत्येक लढाईची सुरुवात अगदी दमदार होते, पण जो कळस गाठणं अपेक्षित असतं ते होताना दिसत नाही. जेव्हा ती लढाई निर्णायक वळणावर येते तेव्हा मात्र उरकल्यासारखी वाटते. पण एकंदर सिनेमाच्या इम्पॅक्टबद्दल बोलायचं झालं तर छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची ही गोष्ट मनात, हृदयात घर केल्याशिवाय राहत नाही. जसं मी अगदी सुरुवातीला म्हणालो की मराठी सिनेमाचं जे अर्थकारण असतं त्या चौकटीत राहून शिवकाळ साकारणं सोपं नाही. पण दिग्पाल लांजेकर ते शिवधनुष्य पेलत आलाय. रणपती शिवराय हा सिनेमा देखील त्याला अपवाद नाहीये.
शिवरायांच्या पराक्रमाची ही गाथा मोठ्या पडद्यावरच नक्की अनुभवा. या सिनेमाला देतोय 3 स्टार्स. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.